6वीच्या मुलांनो, चला आज आपण कविता चौथी गवत फुला रे गवत फुला बघणार आहे. खूप सुंदर अशी ही कविता आहे. गवत फूल म्हणजे काय तर वर्षा ऋतूत किंवा जेव्हा पावसाळा येतो तेव्हा आपल्याला गवतावरती सुंदर सुंदर असे निळ्या रंगाचे, पिवळ्या रंगाचे, गुलाबी रंगाचे सुंदर छोटे छोटे चिमुकले फूल दिसतात है ना. तर ते आहे गवत फूल. तर ह्या गवत फुलाबद्दल एक छोट्या मुलाचे काय विचार आहे हे ह्या कवितेत आपल्याला सांगितलेले आहे. बघ, हा पतंग उडवताना काही मुलं इथे आपल्याला दिसत आहे आणि एक छोटा मुलगा ह्या गवत फुलांकडे बघत आहे आणि आपले विचार व्यक्त करत आहे. बघा, हे गवत फुलं आपल्याला दिसतात आहे खाली. तर अशा प्रकारचे हे गवत फुलं आपण जेव्हा पावसाळ्यात बघणार तेव्हा आपल्याला साहजिकच ते दिसत असतात आणि ते खूप सुंदर वाटतात. आणि अशा वेळेला या मुलाच्या मनात कसे काय विचार आलेले त्याबद्दल आता आपण या कवितेद्वारे बघणार आहे. बघा, ही कविता सुंदरशी. रंगरंगोल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लढा. तर छोटा हा मुलगा पतंग उडवताना जेव्हा गवत फुलाला बघत आहे तेव्हा सांगत आहे की रंगरंगोल्या म्हणजे किती सुंदर रंगबिरंगी फूल आहे. सानुल्या म्हणजे किती छोटासा फूल आहे. हे गवत फुला, तू मला खूप आवडला आहे आणि मला तुझा लढा कसा काय लागला. का असं बोलत आहे? कारण पावसाळ्यात जेव्हा तो मुलगा पतंग उडवीत आहे तेव्हा गवतावर असे सुंदर इवलेशे फूल त्याला दिसले म्हणून तो असा म्हणत आहे. मित्रांसंगे माडावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना. मुलगा काय म्हणत आहे की मी इथे आपल्या मित्रांबरोबर माडावरती, माड म्हणजे काय, माडरान म्हणजे किंवा माडावरती म्हणजे काय की जिथे अशी काही बघा घराच्या समोर किंवा थोड्या दूरवर अशी काही जमीन असते, मैदान असतो जिथे आपण किंवा छोटे मुलं जाऊन पतंग उडवतात. आणि अशा वेळेला जर पावसाळा हलके पाऊस पडले असेल तर तिथे गवत फुलं आपल्याला साहजिकच बघायला मिळतात. असेच फूल हे मुलाला बघायला मिळालेले आहे पतंग उडवताना. आणि म्हणून तो म्हणतो आहे की मी तुला गवतावरती बघितले आणि झुलता झुलता हसताना असं वाटत आहे की तू झुलून झुलून म्हणजे हलून हलून सुद्धा सुंदर म्हणजे हसऱ्या वेशात किंवा हास्या रूपात तो मला दिसत आहे. विसरून गेलो पतंग नभीचा, विसरून गेलो मित्राला पाहून तुझला हरकून गेलो, अशा तुझ्या रे रंगकळा. की मी पतंग माझा इतका नभात गेलेला आहे, इतका उंचवर माझा पतंग गेला आहे आणि माझे मित्रही सुद्धा इथे आलेले आहे. पण तुला बघून मी माझ्या मित्रांना आणि नभात गेलेल्या माझ्या पतंगाला सुद्धा मी विसरून गेलेला आहे. कारण तुझी रंगकळा खूप सुंदर आहे. तुला पाहून मी हरखून गेलेलो म्हणजे हरपून गेलेले आहे. हिरवी नाजूक रेशीम पाती, दोन बाजूंला सडसडती, निळ निळुली एक पाकळी, पराग पिवळे झगमगती. तळी पुन्हा अन गोजिरवाणी, लाल पाकळी खुलती रे, उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपुनी गेले रे. तर मुलगा किती सुंदर अशी ओळीमध्ये आपले विचार व्यक्त करत आहे की जेव्हा हा फूल असतो त्याच्या आजूबाजूला जे गवत असतात ते असे वाटत आहे जसं रेशीमची पाती आहे. आणि दोघी बाजूंना जेव्हा ते हालते सडसडते तेव्हा ती खूप सुंदर दिसत आहे. निरनिराळी एक पाकळी, पराग पिवळे झगमगती. तसंच फुलांवरची एक जी पाकळी आहे निळ्या रंगाची आणि आतमध्ये फुलांमध्ये जे पराग आहे पिवळ्या रंगाचे ते झगमगत आहे. पराग म्हणजे जे फुलांमध्ये बारीक रेशीमसारखा दोऱ्यासारखा भाग असतो ते खूप सुंदर दिसतो. त्यांचं वर्णन इथे केला गेलेला आहे. तळी पुन्हा अन गोजिरवाणी, लाल पाकळी खुलती रे, उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपुनी गेले रे. आणि अशीच ही गोजिरवाणी जी आपल्याला पाकळी आहे लाल रंगाची, निळ्या रंगाची अशा प्रकारची जी पाकळी आपल्याला दिसत आहे त्या उन्हामध्ये पण खूप सुंदर दिसत आहे. ज्याच्यामुळे हा मुलगा म्हणत आहे की माझे सगळे भान हरपून गेले आहे. वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाडा, रात्रही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला. तुला बघून तर वारासुद्धा आपले छोटे रूप करून घेतो आणि असा तुला हलवतो जसं की तो तुला झोका देत आहे आणि तू झोपाडा खेळत आहे. रात्रही
एकदम छोटी होऊन जाते तुझ्यासारखी आणि तुला अंगाई म्हणून दाखवते आहे. तर मलाही वाटते लहान होऊन तुझ्याहून ही लहान रे. तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे. जसे वारा रात्र हे सगळे तुझ्यासारखे लहान होतात, तसं मलाही छोटेसे व्हायचे आहे, लहान व्हायचे आहे, तुझ्याहूनही लहान व्हायचे आहे आणि तुझ्याबरोबर राहावे आणि तुझ्याबरोबर राहून मी आपली शाळा आपले घर सगळं विसरावे असे मला वाटते. बघा, छोटे मुलांना घरी आई नेहमी म्हणते ना, बाहेर जास्त खेळू नको, तर मुलांना खूप राग येतो कारण त्यांना खेळायला आवडतो. तसंच शाळा असली की त्यांना खूप अभ्यास करावा लागतो. म्हणून मुलगा अशा गोष्टी सांगत आहे की मला जेव्हा मी तुझ्यासारखा लहान होऊन जाणार, तुझ्याबरोबर राहून जाणार, तेव्हा मला शाळा आणि घर काही आवडणार नाही, तुझ्याबरोबरच राहायला मला आवडणार आहे. तुझी गोजरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या, तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या. आभाळाशी हट्ट करावा, खाऊ खावा तुझ्या स्वे, तुझी घालुनी रंगीत कपडे फुलपाखरा फसवावे. बघा किती सुंदर इथे आपल्याला ओळी दिलेल्या आहे की मी तुझ्यासारखी गोजरी, तुझी जी सुंदर भाषा आहे ती मी शिकावी आणि मग त्या भाषेत तुला गोष्टी सांगाव्या. तुझे जे खेळ आहे तेही शिकवावे आणि मला जे जादू येतो तो तुला शिकवावा असं मला वाटत आहे. आभाळाशी हट्ट करावा, खाऊ खावा तुझ्या सवे आणि कधीतरी आभाळ जे आहे त्याच्याशी मी सुद्धा हट्ट करू आणि तुझ्याबरोबर मी खाऊ अशी माझी इच्छा आहे. तुझे घालून रंगीत कपडे, जसे सुंदर तुझे रूप आहे तसे सुंदर कपडे मला पण भेटावे आणि मी ते घालून फुलपाखरांना फसवावे. कारण फुलपाखरं जेव्हा सुंदर फुलांना बघतात तेव्हा त्यांच्याकडे आकर्षित होतात. तसं हे फुलपाखरे जेव्हा मी तुझ्यासारखे किंवा तुझे कपडे घालणार तेव्हा ते मलासुद्धा माझ्याकडे येणार आणि मला फूल समजून माझ्याकडे येणार. तर मला खूप मजा वाटेल असे हा विचार या छोट्या मुलाचे आहे. खूप सुंदर अशी ही कविता आहे. बघा, इथे आपल्याला तो मुलगा इथे गवत फुलांकडे बसलेला दिसत आहे. तर ही कविता आहे इंदिरा संत यांनी लिहिलेली. त्यांनी खूप सारे प्रसिद्ध असे कथासंग्रहही लिहिलेले आहे आणि या कवितेत कवयित्रीने माळावर फुललेल्या गवत फुलाचे वर्णन केलेले आहे. सुंदर अशी ही कविता आहे. तर सगळ्या मुलांनी ही बघावी आणि जास्तीत जास्त शेअर करावे. शिव अनुजा ह्या चॅनलवर तुम्ही हे सगळे 6वीचे 5वीचे धडे बघू शकतात. मराठी माध्यमांच्या मुलांसाठी मी ही सुरू केलेले आहे, तर ते फॉलो करा, प्लीज सबस्क्राईब करा आणि सगळ्या मुलांना शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग इट.